ते नाव विसरलं गेलंय ते। आणि संदीप क्षीरसागर आता थोडे मवाळ झालेत, कारण त्यांच्याही घराण्याचा इतिहास जर बघितला तर बीडच्या जे राजकारणाची खराब सुरुवात झालेली आहे ती त्यांच्या घराण्यापासून झाली अशी आख्यायिका आहे। कारण बॅनर्जी नावाचे एसपी जे आतापर्यंत लाभत आहेत ते त्यांच्याच कुटुंबापासून झालेत अशी आख्यायिका बीड जिल्ह्यातली आहे। आम्ही संदीप क्षीरसागरला सोडण्याचं कोणतंही कारण नाही। जेवढे हे 4 दोषी आहेत तेवढे संदीप क्षीरसागर पण दोषी आहेत। भविष्यात जर हे प्रकार नाही थांबला तर संदीप क्षीरसागरसाठी देखील आम्ही निश्चितपणाने गुन्हा नोंदवण्यासाठी पुन्हा एकदा पोलिसांना येऊ आणि गुन्हा नोंद करून घेऊ। आणि तुम्ही एक विचार जर केला, या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ठराविक लोक काही माणसांना उचलून निश्चितपणानं राज्यभर मोर्चाचं आयोजन केलं जातं। त्यात मराठा आरक्षण, त्याच्यानंतर मराठा आरक्षणामधला जर ताव कमी झाला असेल तर आता संतोष देशमुखच्या कुटुंबाला निश्चित न्याय मिळाला पाहिजे। आमचे बॅनर होते संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय द्या, पण यांना न्यायाचं देणं घेणं नाही आहे किंवा संतोष देशमुखाच्या कुटुंबाच्या कुठल्याच दुःखामध्ये हे सहभागी नाही। यांना फक्त ह्याच्या आडून जर ओबीसीच्या राजकारणाची खच्चीकरण करता आलं, देवेंद्र फडणवीसांचं गृहमंत्रीपद अडचणीत आणता आलं तर यांचे जे प्रमुख आहेत महाराष्ट्राचे किंवा भारत देशाचे जे महान नेते आहेत आदरणीय शरद पवार साहेब, त्यांचा हा हेतू असतो असा आमचा स्पष्ट आरोप आहे। असा आहे की इथं पक्ष जरी महायुती किंवा महाआघाडी असेल तर हा इथं राहत नाही बीड जिल्ह्यापुरता। बीड जिल्ह्यापुरता प्रश्न येतो जातीवादाचा, इथं मराठा वर्सेस ऑल असं एकत्र आणलं जातंय। आणि सुरेश धस असतील, बजरंग बाप्पा सोनवणे असतील, हे सगळेजण मराठा म्हणून एकत्र येतात आणि ओबीसी म्हणून धनंजय मुंडे आणि पंकजाताईचा विरोध करतात। हे जरी वेगळ्या वेगळ्या पक्षात असले तरी नाही। त्याचं कारण आहे की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालात जर बघितलं असेल तर ओबीसी एवढाच या महाराष्ट्रातला एससी समाज महायुतीसोबत जोडला गेला आणि त्यांना कुठल्याच समाजाचं देणं घेणं नाही, फक्त जोडून प्रकरण झालं जिल्ह्यांना। म्हणून ती तीर्थयात्रा झाली। एकट्या मस्साजोगला गेलं तर आपल्यावर टीका होईल म्हणून फक्त परभणीला हेलिकॉप्टर उतरले, 1 मिनिटासाठी व्हिजिट केली आणि जे काय बोलायचं होतं किंवा भेटायचं होतं ते संतोष देशमुखाच्या कुटुंबाला भेटले। संतोष देशमुखाच्या कुटुंबाला भेटू नये असं आमचं मत नाही आहे, पण ज्या तीव्रतेनं तुम्हाला मस्साजोग आठवते त्याच तीव्रतेनं तुम्हाला परभणी आठवायला पाहिजे होतं, जे आठवलं गेलं नाहीये।